श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुरु का करावा आणि महाराजांनाच गुरु का बनवावं याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. गुरु विना न मिळे ज्ञान आणि ज्ञानविना न होई जगी सन्मान. जीवन भवसागर तराया चला वंदू गुरुराया. आपल्या सर्व स्वामी भक्तांचा व दत्त महाराजांच्या भक्तांचा अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे ते बघा 29 जुलै 2026 वार बुधवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा. तर सर्वात आधी गुरु का करावा बघा, आपल्या महाराजांनाच गुरु का करावा तर त्याचीच माहिती या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु आणि शिष्यांचा दिवस. या दिवशी गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. गुरु का बनवावा तर मनुष्य जन्माला आल्यापासून त्याला बघा कोणता ना कोण गुरु हा असतोच असतो. पण गुरु का बरं करावा तर गुरु पहिली गोष्ट म्हणजे वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी करावा. दुसरी गोष्ट म्हणजे चांगल्या गोष्टींची सवय अंगी करण्यासाठी गुरु करावा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे परमार्थाच्या जवळ म्हणजेच अध्यात्माच्या जवळ जाण्यासाठी गुरु नक्कीच करावा. तर आपण गुरुच्या सान्निध्यात येतो तेव्हा आपल्यामधला मीपणा जो आहे, अहंकार आहे, तो आपल्यातले जे काही वाईट गुणांचा वाईट गुण असतात तर त्याचा त्याग होतो आणि चांगल्या गोष्टींची सवय आपल्याला लागते. चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. देवाच्या सान्निध्यात आपण जात असतो आणि आपल्या सर्वांना माहीत आहे देवाच्या जवळ जाणं इतकं सोपं नाही. म्हणून आपण जेव्हा आपल्या गुरूंच्या जवळ जातो ना तेव्हा अर्थात आपण देवाच्या जवळ जात असतो. आपण जन्माला येतो तेव्हापासून आपल्याला चांगलं वाईट दोन्ही मार्ग दाखवणारे लोक आपल्याला आयुष्यात येत असतात. आणि त्याचबरोबर कर्माचा भोग हा कोणालाही चुकलेला नाही. अगदी तुम्हाला मला कुणालाही हा भोग चुकलेला नाही, तो भोगावाच लागतो. पण जेव्हा गुरुचा आशीर्वाद असतो ना तेव्हा त्या कर्माच्या भोगाची जी तीव्रता आहे ती खूप कमी झालेली असते. आणि त्यामुळे गुरूंच्या आपण जेव्हा आपण आपल्या गुरूंच्या सान्निध्यात येतो ना तेव्हा आपण जे कर्माचे भोग भोगत असतो त्याच्या त्रासाची तीव्रता ही खूप कमी होते. तर आपले स्वामी महाराज म्हणजेच ह्या ब्रह्मांडाचे मालक, संपूर्ण जगाचे चालक पालक तेच आहेत. तर हे श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांड नायक आहेत. ते आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. दत्त महाराजांनी सुद्धा 24 गुरु केले होते. आपण एक गुरु का नको करायला. बघा ब्रह्मांडाचे पालक चालक हे सर्व काही श्री स्वामी समर्थ महाराज आहे. मग आपण त्यांनाच जर आपला गुरु केलं तर आपलं आयुष्य किती सुखकर होऊन जाईल. तर स्वामींना तुमच्याकडून काहीच नको असतं. जे पाहिजे असतं ते फक्त तुमची निस्सीम भक्ती आणि विश्वास. बघा तुम्ही विश्वासानं तुम्ही गुरु करा. कोणतीही शंका न आणता बघा तुम्ही गुरु करा. कोणतीही मनामध्ये शंका न आणणारा असा भक्त, बस एवढंच त्यांना पाहिजे असतं. आयुष्यात कितीही अडचणी येऊ द्यात, कितीही समस्या येऊ द्यात तरी घाबरायचं नाही. कितीही दुःख येऊ द्यात तरी देखील बघा असं काहीही नाही की माझ्या आयुष्यात खूप दुःख आलं, मी कितीही आयुष्यात दुःख संकट येऊ द्या तरी देखील बघा गुरु करायचाच आहे. त्यांना स्वामी सेवेला कधीही सोडायचं नाही. कोणती शंका न आणता तुम्ही निस्सीम भक्ती करा. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम हे येतातच. पण आपल्या महाराजांकडे एकदा का आयुष्याची नौका त्यांच्या हातात दिली ना तर आपण त्यांना गुरु मानला आहे ना तर कसलाच विचार करायचा नाही. तुमचं काम आहे चांगलं कर्म करणं आणि चांगलं कर्म करा, सेवा करा, चांगले सेवेकरी व्हा. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा महाराज तुम्हाला भरभरून देतील. म्हणून महाराजांनाच गुरु करा. तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करत असाल तरीही तुम्ही महाराजांना गुरु नक्कीच करू शकता. तुम्ही कोणत्याही देवाची बघा
सेवा केली ना तरी ती महाराजांपर्यंत पोहोचते. जो अगदी शुद्ध अंतकरणानं अनन्य भावे शरण जातो त्याचा योगक्षेम हे महाराज चालवत असतात, यात तीळमात्रही शंका नाही. त्यांनी बघा, अनन्य भावे शरण जो जातो त्याचा योगक्षेम चालवतो, हे त्यांनी त्यांच्या भक्तांना दिलेलं एक प्रकारचं वचन आहे. स्वामी सेवेत येणं ना अगदी खूप सोपं आहे आणि जाणं तर त्याहूनही सोपं आहे. पण सगळ्यात जास्त आणि महत्त्वाचं तर ते म्हणजे स्वामी सेवेत टिकून राहणं. तर तुम्ही बघा, घरच्या घरी महाराजांना गुरुपद कसं द्यायचं त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे. तुम्ही तो पाहू शकता, किंवा तुमच्या जवळपास स्वामी महाराजांचं केंद्र असेल, मठ असेल तर तिथे जाऊन देखील मग बघा गुरुपद घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.